शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल येथे जनरल सर्जरी विभागात अत्यंत जटिल व धाडशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। सुमारे 32 सेंटीमीटर आकाराची आणि अंदाजे 15 किलो वजनाची पोटातील गाठ रुग्णाच्या शरीरातून सुरक्षितपणे काढण्यात आली आहे। सध्या रुग्णाची प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। जळगाव येथील मायाबाई राठोड वय 46 या गेल्या 3 वर्षांपासून पोटाच्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या। विविध ठिकाणी उपचार करूनही अपेक्षित लाभ न झाल्याने त्यांनी शिर्डी येथे उपचारासाठी धाव घेतली। जनरल सर्जन डॉक्टर रणजित भोजने यांनी तपासणीनंतर तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला। डॉक्टर रणजित भोजने यांच्या नेतृत्वाखाली तसेच भूलतज्ञ डॉक्टर संत सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली। जनरल ओटी विभागातील विद्या कदम, निलेश रावस, शहनाज पठाण, योगिता डालोरे, बाळासाहेब मोगल, गौतम मोकळ, रवी निर्मळ, बाळू डांगे या प्रशिक्षित वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या अचूक नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली। सदर शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली असून रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे। रुग्ण त्याच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे। या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक तसेच वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे। मालाबाई राठोड ही रुग्ण जेव्हा आपल्या हॉस्पिटलमध्ये आली होती तेव्हा त्यांना बाहेरून रेफर करण्यात आलं होतं की त्यांना ओव्हरियन कॅन्सर विथ मॅलिग्नंट असायटिस आहे आणि आम्ही एक जोखीम पत्करून हे ऑपरेशन करायचं ठरवलं होतं। तर त्यांचं सायटो रिलेटिव्ह सर्जरी आम्ही करण्याची ठरवली होती आणि ती खूप थोडं कठीण होतं आमच्यासाठी, कारण की रेट्रोपेरिटोनियल स्ट्रक्चरला पूर्ण ती गाठ अटॅच होती। त्याच्यामुळे ते डिसेक्शन करण्याला आम्हाला खूप रिस्क घेऊन हे ऑपरेशन करावं लागलं। आता ती पूर्ण गाठ आम्ही पूर्णपणे काढलेली आहे। TH, BSO आणि रेट्रोपेरिटोनियल डिसेक्शन आम्ही केलेलं आहे। तसं रुग्ण आता धोक्याच्या बाहेर आहे। सदर रुग्ण मालाबाई राठोड, राहणार जळगाव, वय वर्ष 46। सदर रुग्णाला मागील 2 वर्षापासून पोटाचा आजार होता। पोटाची साईज हळूहळू वाढत चालली होती। त्या रुग्णाने बुलढाणा, जळगाव, अकोला या ठिकाणी तसेच अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयातसुद्धा रुग्णाने दाखवलं, पण सदर रुग्णाचे ऑपरेशन महावैद्यकीय मेडिकल कॉलेजमध्ये झालं नाही। सदर रुग्ण शेजारच्या एका रुग्णाच्या ऑपरेशन साईबाबा संस्थांमध्ये झाल्यामुळं तो रुग्ण आपल्या हॉस्पिटलला रेफर झाला। इथं आल्यानंतर त्यांनी डॉक्टर भोजने यांना ते ऑपरेशनसाठी भेटले। भोजने सरांनी त्यांना व्यवस्थित सल्ला दिल्यानंतर सदर रुग्णाचे पूर्ण ऑपरेशन प्रधानमंत्री योजनेमध्ये पूर्णपणे मोफत झालेले आहे। सदर रुग्णाला जवळ 15 ते 20 किलोची गाठ काढण्यात आलेली आहे आणि ऑपरेशननंतर सदर रुग्ण व्यवस्थित ठणठणीत बरा आहे।